नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य माननीय श्री राजेंद्र धर्मा पाराध्ये सर यांच्याशी. पाराध्ये सर यांनी विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे जवळपास 35 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले आहे. ज्ञानदानाचे काम करत असतानाच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं भरीव असं योगदान आहे. पाराध्ये सर हे कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना खूप अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच की काय अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे ते एक प्रकारे दीपस्तंभ म्हणून काम करत आहेत. पाराध्ये सर नमस्कार. नमस्ते. प्रथमतः तुम्ही अतिशय सुंदर आणि उत्तम अशी ज्ञानदानाची सेवा बजावली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या इथून पुढच्या कामासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. पाराध्ये सर, तुम्ही ज्यावेळेस नोकरी लागलात त्यावेळेस इतर अनेक खात्यामध्ये तुम्हाला संधी होत्या, परंतु तरीही तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरवलं. यामागचं कारण काय? वास्तविक पाहता मी नोकरी करण्यासाठी शिक्षक म्हणून 1988ला जॉईन झालो. त्या कालखंडामध्ये मला सांगणारे शिकवणारे जे शिक्षक होते ते माझे आदर्श होते. त्यामध्ये सर्व शिक्षकांनी जे आम्हाला शिकवलं, प्रामाणिकपणे आम्हाला गाईडलाईन्स दिल्या, त्याचा परिणाम आमच्यावरती एवढा झाला की आम्हाला वाटायचं आपणही आपल्या गुरुसारखं शिक्षक व्हावं. म्हणजे पाटील गुरुजी असतील आमचे, भामाबाई शिरसट असतील, बाबर पीडी सर असतील आणि धोपटे सर, हे सर्व शिक्षक आमच्या दृष्टीनं आदर्श होते. प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली. इयत्ता 7वीला असताना 1978 मध्ये संप प्राथमिक शिक्षकांचा झाला होता आणि त्या संपामध्ये 78 दिवस शाळा बंद होत्या. तेव्हा आमचे गुरुजी आम्हाला घरी बोलवून शिकवायचे आणि ते प्रत्येक दिवशी दुसऱ्याच्या घरी न्यायचे. बरं. कारण शाळा घेता येत नव्हती. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. त्यांनी शिक्षकांना सांगितलेलं होतं की तुम्हाला दमडी वाढवून देणार नाही, जॉईन व्हा. असं म्हटल्यानंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या. त्याच्या अगोदर संपूर्ण शाळा महाराष्ट्रभर बंद होत्या. तेव्हा त्यावेळेचे आमचे जे प्राथमिक शिक्षक होते ते आम्हाला आमच्या कुटुंबातील घटक असल्यासारखं आम्हाला वर्तन द्यायचे, आम्हाला घरी बोलवून घ्यायचे आणि शिकवायचे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला इतर क्षेत्रामध्ये काम करण्यापेक्षा शाळेत शिक्षक म्हणून काम करणं मला आवडायला लागलं. कारण आम्हाला जे शिकवलेलं होतं ते आमच्या डोक्यात बसलेला. उदाहरणार्थ जर आम्हाला शिकवायचे गुरुजी इंग्रजी शिकवायचे 5वी पासून इंग्रजी शिकवत असताना त्यांनी सगळं इंग्रजीमधनं शिकवलं. म्हणजे ते चव्हाण गुरुजी असतील किंवा अशोक दीक्षित सर असतील, या प्रामाणिक शिक्षकामुळं आम्हाला प्रामाणिकपणे शिक्षकाची नोकरी करावीशी वाटली. त्यांनी शिकवलेलं आजही मला आठवतं. मला गुरुजींनी एक कविता शिकवली ती इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये. मैं बंजारा लेक तारा भूमा भारत सारा, कहीं खड़े पर्वत बर्फीले तो फिर कहीं रेत की टीले, जंगल कहीं कहीं है दलदल, कहीं झील झरनों की कलकल, सागर कहीं हिलोरे लेता, मैं बंजारा लेक तारा भूमा भारत सारा. अशा पद्धतीनं आम्हाला प्रामाणिकपणे त्या शिक्षकांनी शिकवलं आणि आपणही उतराई व्हावं, आपणही शिक्षक व्हावं आणि विद्यादानाचं काम प्रामाणिकपणे करावं असं मला त्यामुळं वाटलं. आणि त्याचा परिणाम मी 1988ला 12 जूनला विवेकवर्धिनी विद्यालय येथे मुलाखत दिली. मुलाखत देताना मी विवेकवर्धिनीमध्ये आलो तर बोर्डवरती लिहिलं होतं की मुलाखतीची वेळ 11 ऐवजी 2 ठेवण्यात आलेली आहे. मला वाटलं आता ही मुलाखत म्हणजे अशीच होणार,
म्हणजे दादासाहेब सोंदळे शिक्षण प्रसारक मंडळाची मुलाखतीचा कॉल आला. तो कॉल घेऊन म्हणजे आंतरदेशी पत्र होतं, ते पत्र घेऊन आलो. बघतोय तर वेळ बदललेली. मग मला वाटलं, संशय आला. म्हणलं इथं काहीतरी झालेलं आहे, अगोदरच सिलेक्शन कोणाचं तर झालं असावं, आपण मुलाखत तर देऊया, नंतर बघू. मग 12 जूनला रविवार होता. त्या दिवशी मी मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये 9 विद्यार्थी होतो. मी बरोबर 5व्या क्रमांकाला माझं नाव घातलं आणि मी म्हटलं आता बघू. अगोदर येणाऱ्यांना मी विचारायचो, काय विचारलंय? ते सांगायचे, बाबा तुम्हाला काय विचारत नाही, तिथं वाचायला लावतात. वाचन येतंय ना? येतंय म्हटलं. आणि व्याकरणाचे प्रश्न विचारतात. तेव्हा मुलाखत घ्यायला तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब सोंदळे होते, संस्थेचे सचिव KS क्षीरसागर होते, त्याचप्रमाणे वडगावकर गुरुजी होते आणि अनेक वाघ गुरुजी वगैरे, हे सगळे डायरेक्टर मंडळ असायचं आणि ते मुलाखती घ्यायचे. आदर्श प्राथमिक शिक्षकांनी निर्माण केलेली ही संस्था, मुलाखत घेणारी त्याच दर्जाचे. आणि मग माझी मुलाखत घेतली आणि मग मुलाखतीमध्ये काही प्रश्न विचारले. देहूकर बीडी नावाचे सर होते, त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर मी त्यांनी विचारलेले प्रश्न तोंडीच सांगायचो. ते म्हणले, अरे हे काय आहे, असं का सांगते, हे फळ्यावर लिहिता येतं का तुला? मी म्हटलं हो, लिहू शकतो. मग फळ्यावर लिहून त्यांनी सांगितलं एक वाक्य, मस्ट दीज मेन सफर बिकॉज ऑफ यू, सेट बर्मेजो सेट टू कोलंबस. मी वाक्य लिहिलं आणि चेंज द व्हॉइस सांगितला, लगेच मी केलं. मग वा, छान आहे म्हणले. तुझं 10वी पर्यंत शिक्षण कुठं झालं? मग मी सांगितलं, श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचनूर इथं माझं 10वीचं शिक्षण झालं. दादासाहेब सोंदळ्यांचं आजोळ माचनूर होतं. ॲफिनिटी वाढली. दादा म्हणले, अरे माचनूरचा आहेस काय? त्याचा पत्ता लिहून घ्या म्हटलं. मग त्यावेळी काय केलं, त्या क्लार्कनी पत्ता लिहून घेतला. माझ्या काही लक्षात आलं नाही. त्याने म्हटलं, यू कॅन रीड, तू वाचता येतं का? कॅन यू रीड? येस, वाय नॉट. कारण मी MA विद्यापीठात केल्यामुळं MA ला माझा ॲडव्हान्स डिस्क्रिप्शन ऑफ इंग्लिश हा पेपर होता आणि यूज ऑफ इंग्लिश नावाचे हे 2 पेपर, म्हणजे लँग्वेज ग्रुप होता. प्युअरली माझं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते उच्चारावरती होतं, लिंग्विस्टिक्स वरती होतं. त्यामुळे मी म्हटलं, आय कॅन रीड. आणि मी वाचलं आणि त्या वाचनामध्ये ते इतके तल्लीन झाले. एक 4 वाक्य वाचल्यानंतर सगळ्यांना थांबवायचे, पण माझं एक पान संपलं तरी ते थांबवच ना मला. मी म्हटलं, काय, किती वाचू? वाच, मला सांगितलंय ना वाचायचं, वाचून टाकलं. मग त्यावेळी सायकलिंग राऊंड द वर्ल्ड नावाचा धडा नबीच्या हायर इंग्लिश मधला होता, तो मी वाचला आणि सगळे मंत्रमुग्ध झाले. आणि त्याने म्हटलं की ही मस्ट बी सिलेक्टेड, हुशार मुलगा आहे आणि ह्याला याचं सिलेक्शन झालं पाहिजे. मग माझं त्यांनी काय केलं, दादासाहेब सोंदळेंनी, KS क्षीरसागरनी, वडगावकर गुरुजींनी, या माणसांनी माझं म्हणजे संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि डायरेक्टर मंडळामधले सगळे सदस्य एकमत झालं आणि माझं सिलेक्शन झालं. आणि तिथून माझी शिक्षकाची भूमिका सुरू झाली. म्हणजे हे करण्यासाठी संस्थेनं जे माझं सिलेक्शन केलं, मग त्याला उतराई म्हणून आपण प्रामाणिकपणेच काम करायचं. बरोबर आहे. मी प्रामाणिकपणे सेवा केली. प्रामाणिकपणे म्हणजे मिळेल ते काम, सांगेल ते वर्ग, मी कधीही नकार दिला नाही. प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम केलं आणि मला वाटायचं की मला ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिकवलेलं आहे, आय मस्ट टीच देम प्रॉपरली. मी सुद्धा चांगलं त्यांना शिकवलं पाहिजे आणि आपले विद्यार्थी आदर्श बनले पाहिजे. कारण आजचा विद्यार्थी जो आहे तोच उद्याचा भारताचा आपला नागरिक आहे आणि तोच आपला देश घडवणार आहे. त्यामुळं प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक किंवा महाविद्यालयीन शिक्षक या शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करून ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे आणि विद्यार्थी घडवले पाहिजेत. अतिशय चांगला आणि स्तुत्य विचार तुमचा होता आणि तो तुम्ही अंगीकारला आणि तो पूर्णही केला. धन्यवाद सर. परादे सर, हा तुमचा नोकरीपर्यंतचा प्रवास झाला. परंतु ज्यावेळेस तुम्ही सेवा सुरू केली, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला थोडं अवघड झालं असेल, नवीन ओळखी नसतील. पण या काळाच्या दरम्यान तुम्हाला सहकार्य झालं, शाळेमधून असेल, तुमचे मित्र असतील, तुमचे स्टाफ मेंबर असतील, तर कोणाकोणाचं विशेष सहकार्य झालं? माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. वडील अडाणी होते आणि एकत्र कुटुंब होतं. आमचे वडील जमीन लोकांची करायचे आणि जनावरं होती, शेळ्या मेंढ्या होत्या आणि गाई वगैरे, ही जनावरं वगैरे राखून आमचा उदरनिर्वाह व्हायचा. आणि
खंडानं जमीन करण्याची पद्धत त्यावेळी होती, कारण आमच्या वडिलांना काही जमीन नव्हती. त्यामुळं वडिलांनी खंडानं जमीन करायचे, आमचे चुलते खंडाने घेतलेल्या जमिनीमध्ये काम करायचे, कष्ट करायचे. पण कुटुंब एकत्र कुटुंब असल्यामुळं काय व्हायचं की जे मिळालेलं आहे ते पुरतच नव्हतं, मग कमी पडायचं. मग अशा वेळी मी जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेचे माझे मित्र राजपूत सर हे बँकेत नोकरीला होते, SBI मध्ये. त्यांनी मला सांगितलं की पाराध्ये तुझी परिस्थिती जरी गरीब असली तरी तू मला काय करायचं, पैसे मागायचे, तुला गरज पडेल तेव्हा मी तुला पैसे देत जाईन. कारण ते कार्यरत होते बँकेत, क्लार्क म्हणून लागलेले होते आणि त्यांना BA करायचं होतं, कारण त्यांना प्रोबेशनर ऑफिसर बनायचं होतं. त्यामुळं माझ्या नोट्स ते घेण्यासाठी मी एक सिन्सिअर विद्यार्थी होतो. मी वर्गात चांगल्या पद्धतीनं 100% मी वर्गात असायचोच, मी कधी गैरहजर राहत नव्हतो. त्यामुळं त्यानं ओळखलं की पाराध्ये हा सिन्सिअर विद्यार्थी आहे, त्याची आपल्याला मदत होणार आहे. म्हणून ते मला काय करायचे, मधल्या सुट्टीत चहा पाजायचे, चहा पाजून आमच्या सगळ्या मित्रांना चहा पाजायचे आणि म्हणायचे पाराध्ये आता मी जातो, बँकेत मला जाण्याची वेळ झाली आहे. आणि ते निघून जायचे आणि मग माझी वही ते संध्याकाळी आले की घ्यायचे आणि सगळ्या नोट्स ते लिहून काढायचे. आणि मग त्यांचं ते BA बी ते माझ्याबरोबर झाले आणि अधिकारी बँक मॅनेजर पुढं झालं आणि त्यांनी मला मदत केली. त्याच पद्धतीनं माझे मित्र राजाभाऊ आसबे नावाचे 11वी 12वीला आम्ही मंगळवेढला येऊन जाऊन करायचो. तेव्हा मंगळवेढला येण्या जाण्यासाठी पास असायचा 37 रुपये. त्यावेळी 37 रुपये सुद्धा मला मिळायचे नाहीत. मग आसबे नावाचे माझे राजाभाऊ आसबे हे मला काय करायचे, कधी कधी पैसे द्यायचे आणि मी पास काढायचो. म्हणजे अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनी सुद्धा मला मदत केलेली आहे. म्हणजे त्यांचे मी उपकार कधीही विसरू शकत नाही, कारण त्याने आज मला त्यावेळी पैसेच दिले नसते तर मी शाळेला येऊ शकलो नसतो आणि माझं हे पूर्ण शिक्षण झालं नसतं. कारण 11वी 12वी करत असताना पासची व्यवस्था नसायची आणि पैसे कुटुंबामध्ये व्यवस्था नसायचीच. पण वडील माझे कसे होते की त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्या मुलाला शिकवायचं, चांगलं शिकवायचं. आणि मग मी काय केलं, 11वी 12वी मंगळवेढला शिकलो, 11वी 12वी कॉमर्समध्ये शिकलो. नंतर मला आमचे गुरुजी म्हणजे सर बाबर PD सर मला म्हणले, अरे पाराध्ये तुझं इंग्रजी चांगलं आहे, तू कॉमर्सला का गेलास, कॉमर्समध्ये करिअर करता येणार नाही तुला, कॉमर्समध्ये BCom होशील आणि पुन्हा तू बँकेत वगैरे लागशील, त्याच्यापेक्षा तू सिनियर कॉलेजला जाऊ शकतोस, तुझा इंग्रजी चांगला आहे, तू इंग्रजी घे. आणि त्यांनी सांगितल्यामुळं मी काय केलं, बाबर PD सरांचं ऐकलं आणि संगमेश्वर कॉलेजला FYBA ला ॲडमिशन घेतलं आणि तिथं FYBA ला ऑप्शनल इंग्लिश ठेवला. तेव्हापासून आजपर्यंत इंग्रजी म्हणजे मी BA स्पेशल इंग्लिश झालो. संगमेश्वर कॉलेजमध्ये मी मेरिट होल्डर होतो, संगमेश्वर कॉलेजमध्ये मी दुसरा आलो. संगमेश्वर कॉलेजमध्ये मी 3 वर्ष शिक्षण घेतलं. त्यावेळी आमचे प्राचार्य के भोगीसेना हे होते, ते आम्हाला इंग्लिश प्रोज डे नाईट नावाचे पुस्तक शिकवायचे, बेकन सेसे. आणि त्यांनी ते इंग्रजी शिकवत असताना तल्लीन होऊन आम्ही ऐकायचो आणि आम्ही प्रामाणिकपणे ठरलो होतं की आय मस्ट लर्न, मला शिकायचं आहे आणि आय मस्ट बी अ प्रोफेसर लाईक मिस्टर के भोगीसेन. म्हणजे ते आमचे आदर्शच होते. म्हणजे नेमकं आपण काय करायचं तर चांगलं जेवढं आहे तेवढंच आम्ही घ्यायचो. आम्हाला LV कुलकर्णी सर होते, बनकर सर होते, नंतर नाईक सर होते, हे सगळे आम्हाला इंग्लिश शिकवायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं इंग्रजी मला तिथं शिकता आलं आणि मला अनुकरण करता आलं. आणि त्याचा परिणाम BA ला मी वर्गात दुसरा आलो आणि त्यावेळी प्रभाकर पणशीकरच्या हस्ते त्यावेळी मला 1986 ला 151 रुपयाचं पारितोषिक मिळालं. आणि मी ठरवलं की परिस्थिती काही असू देत, अगेन्स्ट ऑल ऑड्स वी हॅव टू वर्क सिन्सिअरली अँड अटेंड सच टाईप ऑफ ग्रेट अचिव्हमेंट इन आवर लाईफ. काही असू दे, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे, आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे शिकत राहिलो आणि शिक्षण घेण्यासाठी जे काय मला मदत केली आहे ती मदत करणारे माझे मित्र अजूनही आहेत, त्यांचा माझा संपर्क असतो. विवेकवर्धिनी शाळेतून कुणाचं तुम्हाला सहकार्य लाभलं असं? मी जेव्हा विवेकवर्धिनी विद्यालयामध्ये 16/6/1988 मध्ये जॉईन झालो तेव्हा
त्यावेळेचे मुख्याध्यापक लगो बारगजे सर त्यांनी मला जॉईन करून घेतलं आणि मला काम करण्याची संधी दिली. तेव्हा मी सकाळ सत्राला कार्यरत होतो. तेव्हा पहिल्यांदा मला सरबदे केवी सर, मोरे पी सर, शिंदेशियन, ढवळे सर, हे सगळे सर म्हणजे तिथं असणाऱ्या सर्व शिक्षकांनी मला मदत केली. ढवळे सर म्हणजे सिद्धार्थ ढवळे सर? हा, सिद्धार्थ ढवळे सर, ते आमचे सहकारी होते आणि ह्या सर्वांनी मला प्रामाणिकपणे मदत केली. आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त मदत सरबदे सरांची आणि मोरे पी सरांची. त्यांनी फार मदत केली आहे, कारण त्यांना माहित आहे खेड्यात आलेला मुलगा आहे, याची व्यवस्था कशी आहे. मोरे पी सरांनी माझी जाणीवपूर्वक चौकशी केली, बाराते राहतोय कुठं, कारण ते एकटेच तिथं राहायचे संतपेठेत. आणि ते मला म्हणायचे, बाराते तुला काय कमी जास्त असेल तर मला सांगत जा. आणि सरबदे सर तर माझ्या घरचे मेंबर झाल्यासारखंच झालं. त्यांनी माझं लग्न होईपर्यंत शाळा सुटल्यानंतर पाराध्ये सर चला जेवायला. मला त्यांच्या घरी लहान लहान मुलं सरांची होती, त्या वहिनी, त्यांनी त्या त्यावेळी गॅस नव्हते, गॅसची सोय उपलब्ध नव्हती, तर ते स्टोववरती स्वयंपाक करायच्या आणि घरात लहान मुलं एकत्र कुटुंब त्यांचं, आणि मला ते घरी न्यायचे आणि जेवण द्यायचे. म्हणजे माझी सगळी व्यवस्था त्यांनी केली. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे माझे सहकारी मला मदत करायची. म्हणजे सहकार्याने तुम्हाला आपुलकी तर दिली, त्याचबरोबर ज्ञानदानाच्या कामी तुम्हाला एक काही सल्ला दिला, मार्गदर्शन पण केलं. हो, त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा झाला आणि तुम्ही विद्यार्थ्यांना चांगलं शिकू शकला. हो हो. त्यांनी दिलेली शिदोरी जी होती, त्यावेळी वडगावकर गुरुजी आमच्यातच असायचे, काय आम्हाला भेटायला यायचे, चहा पाजायचे, पाराध्ये प्रामाणिकपणे शिकवायचं, चांगलं अध्यापन करायचं, अगोदर शिकायचं नंतर चांगलं शिकवायचं, हा त्याने आम्हाला कानमंत्र दिला आणि त्याचं मी अनुकरण केलं. पाराध्ये सर, तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झाला, ज्ञानदानाचं काम तुम्ही सुरू केलं, परंतु त्यानंतर तुम्ही बरंच सामाजिक काम केलं सामाजिक क्षेत्रामध्ये. मग हा वसा आणि वारसा तुमच्यात कुठून आला, किंवा तुम्हाला का करावं असं वाटलं सामाजिक काम? मी फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये यांची पुस्तकं मी वाचली. फुलेंची, शाहूंची, आंबेडकरांविषयी हे पुस्तक वाचल्यानंतर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, देणं लागतं आपण समाजाचं काहीतरी, पे बॅक टू सोसायटी, समाज ऋणातून मुक्त झालं पाहिजे. म्हणून मला जे जमेल मी प्रामाणिकपणे विद्यादानाचं काम केलं, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. मला खात्री होती आपण समाजसेवक म्हणून बाहेर समाजासाठी काही काम करू शकत नाही, पण विद्यार्थी घडवणं हे समाजाचं हित आहे. आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले. प्रत्येकाला जेव्हा काही अडचण आली की मी तिथं असायचो आणि त्यांना सांगायचो. आता उदाहरणार्थ काही माझे विद्यार्थी आजही माझ्याकडे येतात. 1993 पासून आजपर्यंत सुस्त्याला मी काही वर्ष शिक्षक म्हणून गेलो. BEd स्केलवर गेल्यानंतर तिथं असणारे MD वाघमारे नावाचे एक विद्यार्थी होते की जे 1993ला SSCच्या एक्झाममध्ये पहिले आले, आणि पहिले आल्यानंतर मला भेटायला आले, शाळेत आले आणि पेढे दिले आणि सांगितलं, सर माझं आता शिक्षण संपलं, मी आता काय करू. कारण 1993ला सरकारने एक GR पारित केला की आता 12वी नंतर DEd करायचं, म्हणजे 10वी नंतरचं DEd बंद झालं. त्यानं ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, 10वी नंतर DEd व्हायचं आहे. तो पहिला विद्यार्थी, शाळेतला पहिला विद्यार्थी, त्यावेळी त्याला 84% गुण मिळालेले. आणि तो माझ्याकडे आला आणि सर म्हटला, माझी परिस्थिती आता चिंताजनक आहे, माझे आई वडील मला शिकवू शकत नाही, मी ठरलं होतं की आता 10वी नंतर काय करायचं, डायरेक्ट DEdला ॲडमिशन घ्यायचं आणि DEd करून शिक्षक व्हायचं. परंतु आता माझी परिस्थितीच राहिली नाही, मी आता काय करू शकत नाही. मी म्हटलं असं काय होत नाही, तू काही काळजी करू नको, मी तुझ्यासाठी संगमेश्वर कॉलेजला येतो, तिथं तुला ॲडमिशन घेतो आणि ॲडमिशन दिल्यानंतर तुझी सगळी व्यवस्था करतो म्हटलं. आणि त्यावेळी त्याला शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे, तिथं मी त्यांना ॲडमिशन दिलं आणि संगमेश्वर कॉलेजला ॲडमिशन दिलं. तो 11वी 12वी सायन्सनं उत्तीर्ण झाला आणि DEd करून प्राथमिक शिक्षक झाला. आणि रडत आलेला विद्यार्थी जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी. त्याच पद्धतीनं दुसरे शिंगाडे सर, तेही तसेच
त्यांना सुद्धा मी HD हायस्कूलमध्ये प्रवेश दिला. सर म्हटलं तुम्ही सायन्स शिका, सायन्स शिकून इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिकलला जा. माझ्या होप्स चांगल्या असायच्या की माझी मुलं आपल्यापेक्षा पुढे गेली पाहिजेत आणि किंबहुना त्यांनी डॉक्टर इंजिनियर या फील्डमध्ये गेलं पाहिजे. खेड्यातल्या मुलांना प्रॉपर गाईडलाईन मिळत नाही. हुशार असतात, टॅलेंट फार आहेत, पण त्यांना प्रॉपर गाईड नसल्यामुळं, व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळं ते काय करायचे, एक प्राथमिक शिक्षक नसेल तर कुठंतरी क्लार्क किंवा DCC बँक अशा पद्धतीनं नोकरी मिळवायची. पण मी सांगितलं, ठरवलं की तुम्हाला पुढं जायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. म्हणून अशा पद्धतीनं मी जास्तीत जास्त विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअरिंगसाठी त्यांना प्रोत्साहित करायचो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर किरण बहिरवडे, गणेश बहिरवडे, डॉक्टर अमोल सरवदे, मस्के डॉक्टर हे डॉक्टर आहे. त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये चांगलं करिअर निर्माण केलं आहे. आता अमोल सरवदे तर मुंबईच्या कस्तुरबा मेडिकल म्हणजे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये इंचार्ज आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं सेट झालेली आहेत आणि यांना आपण सांगितलं आणि त्यांच्याही पालकांची बी इच्छा असली पाहिजे, कारण पालक महत्वाचं आहे. परिस्थिती कशी आहे, पालकांना वाटलं पाहिजे की आपली मुलं काय शिकली पाहिजे. आणि मी पालकांच्याही भेटी घ्यायचो आणि सांगायचो की बाबा तुमचा मुलगा हुशार आहे आणि त्याला जर प्रॉपर गाईडलाईन मिळाले त्याला चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. काही MPSC झालेली मुलं आहेत, UPSC काही करतायत. म्हणजे हे करण्यासाठी आम्ही त्यांना फक्त स्टिम्युलेशन दिलं, फार काय सांगितलं नाही. फक्त तू जाऊ शकतोस, तू करू शकतोस, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिलो. शिक्षकाच्या मनामध्ये आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा व्हावा, पुढे जावा, ही सुप्त भावना असते. परंतु ही सुप्त भावना जेव्हा प्रत्यक्षात येते, जसं तुमचे विद्यार्थी काही डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, तर ती तुमच्या मनाची भावना काय असते? त्यावेळी आम्हाला फार आनंद वाटतो. कारण आमचा एखादा विद्यार्थी, उदाहरणार्थ बापू भीमा राऊत नावाचा एक आमचा विद्यार्थी 5वीला सुस्तेच्या शाळेत होता. त्याला पिशवी नसायची, अटर पॉवर्टी, दारिद्र्य फार. कारण आम्ही दारिद्र्य पाहिलेलं आहे, म्हणजे आम्हाला त्याची अनुभव आहे, आम्ही त्यातनं चाललेलो होतो. मग ते इतकं गरीब, उंची कमी असणारं पोरग जेव्हा त्या KBP कॉलेजला ॲडमिशन घेतं, जॉग्राफीमध्ये पहिलं येतं, विद्यापीठात जातो, पुन्हा तिथं पहिला येतो, नेट सेट होतो, सिनियर कॉलेजला प्राध्यापक होतो, मला समाधान वाटतं. कारण ही मुलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ग्रेट अचिव्हमेंट करू शकतात. कारण त्यांच्याकडं काय आहे, गुणवत्ता आहे. आणि ती गुणवत्ता आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं. आणि समाधान इतकं वाटतं की आपण केलेल्या कामाची पोचणार. म्हणजे हे समाधान कोणत्याही पैशाच्या पलीकडचं. हो, यस. पाराते सर शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य या गोष्टी करत असताना कुटुंबाकडं थोडंसं तुमचं दुर्लक्ष झालं असेल कदाचित. परंतु त्यावेळेस तुमचे भाऊ असतील, बहिणी असतील, तुमचे कुटुंबीय असतील, मग यांनी तुम्हाला कसं काय सहकार्य केलं, काय याबद्दल थोडक्यात सांगा. सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर मी शरीरयष्टीनं सडपातळ होतो. मला काम जमत नव्हतं, म्हणजे कष्टाचं काम, मॅन्युअल वर्क जे आहे ते जमत नव्हतं. गावाकडं आमच्या शेळ्या असायच्या, त्यांना गवत आणावं लागायचं. मला ते गवत काढता येत नव्हतं. आणि मग माझ्यापेक्षा धाकटा भाऊ विलास पारादे, तो धनधाकट होता, म्हणजे शरीरयष्टीनं चांगला. म्हणजे माझे वडील काय म्हटले की बाबा विलास, आता तू काय कर, पैलवान हो, आणि हा काय पापी आहे, याला शिकू दे. म्हणजे त्यानं काम केलं, दुसऱ्याच्यात सालं काढावी लागली त्याला, कष्ट त्यानं केलं, आईनं कष्ट केलं, वडिलांनी कष्ट केलं. माझे चुलते, 2 चुलते माझे एकत्र असायचे, यशवंत रामा पारादे, जनार्दन रामा पारादे. आणि 2 नंबरचे जे चुलते होते ते मात्र अलिप्त होते, त्यांनी काय आम्हाला मदत केली नाही. फक्त त्यांचं काय असायचं की शिकतोय ठीक आहे एवढंच. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये माझ्या आत्या, माझ्या बहिणी, त्यांनी मला घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माझ्या थोरल्या बहिणीचं तर शिक्षण नव्हतंच त्यावेळी, तिनं मला शाळेत न्यायचं, तिथं सोडायचं आणि यायचं. आणि मग त्यामुळं मी शाळेत
दाखल झालो आणि मला गोडी निर्माण झाली आणि मी शिकत राहिलो. म्हणजे त्यांनी हे केलं नसतं तर मी इथंपर्यंत पोचलोच नसतो. म्हणजे त्यांची माझ्यावरती म्हणजे केलेली जी माया आहे, त्यांनी केलेलं प्रेम आणि त्यांनी माझ्या ज्या गरजा होत्या 1972च्या दुष्काळापासून मी शाळेत गेलो आणि तेव्हापासून मी शिकायला लागलो प्रतिकूल परिस्थितीतच. वडिलांचं काय शिक्षण नव्हतं तरी परंतु आई वडिलांची अपेक्षा आहे की माझी मुलं, माझा मुलगा हा शिकला पाहिजे. आणि मग मी त्यांचं ते ऐकून आणि वडिलांचं सारखं सातत्यानं सांगायचे की तू शिकला पाहिजे, शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे फुले शाहू आंबेडकर हे वाचनामुळं मला प्रगल्भता आली आणि मला यातनं एकच लक्षात आलं की आपण सुद्धा समाजासाठी, विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त काम करायचे. ज्यावेळेस तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झालात, हो, त्यानंतर कुटुंबीय म्हणून तुमच्या घरचे असतील, तुमची मुलं असतील, यांचं सहकार्य कसं झालं किंवा यांचं योगदान काय होतं त्यामध्ये? सर्वात माझ्या मिसेसचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण मी सर्वदे सर, सातपुते सर, आम्ही म्हणजे माझं काम म्हणजे काय, कोण ज्याला गरज आहे त्याच्याबरोबर जाणं, नोकरीच्या ठिकाणी तिथंपर्यंत पोचवणं, त्याला मदत करणं. म्हणजे हे करत असताना आम्ही आमच्या घराकडं वेळ लागायचा. संध्याकाळी 10-11 वाजायच्या, कधी कधी बाहेर मुक्कामसुद्धा पडायचे. तेव्हा माझ्या घरच्यांनी म्हणजे द्रौपदी राजेंद्र पाराते या माझ्या मिसेसनं जास्तीत जास्त कष्ट घेतलेलं आहे. आणि मुलं काय, आता मुलं सेट झालेली आहेत. मुलगा इंजिनियर आहे आणि 2 मुली, एक मुलगी BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झाली आहे आणि एक मुलगी D.Ed झाली आहे. त्यांचं मी व्यवस्थितपणे सेट केलेलं आहे. त्यांची विवाह वगैरे सगळ्यांचे झालेले आहेत, सगळे व्यवस्थित आहेत. परंतु एक महत्त्वाची बाब आहे की हे करत असताना माझ्या आईवडिलांनी जे कष्ट घेतलेलं आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना, माझ्या मुलांना होऊ नये म्हणून मी माझी काळजी घेतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. पाराते सर, सहशिक्षक ते ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, हा तुमचा प्रवास, हा तुमचा टप्पा. हो. मग या टप्प्यामधील काही सुखद अनुभव असतील, काही दुःखद अनुभव असतील, तर एखादा सुखद अनुभव किंवा एखादी घटना दुःखद घडली, वाईट वाटलं, तर अशा काही घटना असतील तर दोन्हीपैकी एक एक घटना आमच्या दर्शकांसाठी सांगा प्लीज. सुखद घटना मी पहिल्यांदा सांगतो. कारण 2014 पासून मी सुस्त्याला पर्यवेक्षक म्हणून गेलो आणि तेव्हापासून 2019 पर्यंत मी पर्यवेक्षक होतो. त्या कालखंडामध्ये आमच्या शाळेचा उच्चांक झाला. 3 मुलं नॅशनल लेवलला किक बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवून वा, देशात पहिले आले. वा, खूप छान गोष्ट. हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळं संस्थेनं त्या विद्यार्थ्यांची बग्गीतून मिरवणूक काढली, आम्ही सहवाद्य मिरवणूक काढली आणि त्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मदन क्षीरसागर सर, सचिव माननीय ॲडव्होकेट वैभवजी टोमके साहेब, त्याच पद्धतीनं सर्व डायरेक्टर मंडळ, दिलीप आप्पा घाडगे, तसेच सालविठ्ठल भाऊ, आप्पा चोपडे साहेब, हे सगळेच्या सगळे संचालक मंडळ तिकडं आलं आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. हा माझ्या आयुष्यातील शाळेतला अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी प्रसंग आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो, विद्यार्थ्यांना शिकवतो, अशा शाळेचा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकतात आणि सुवर्णपदक घेऊन येतात. ही अतिशय सुखद आणि आनंद देणारी अशी गोष्ट आहे. विवेकवर्धिनी विद्यालयामध्येही त्याच पद्धतीनं आनंददायी इव्हेंट म्हणजे प्रसंग घडलेला. तो म्हणजे राहुल बळी धोत्रे हा जॅव्हेलिन थ्रोमध्ये महाराष्ट्रात पहिला आला, त्याच पद्धतीनं देशात दुसरा आला आणि त्याचं सिलेक्शन आता मला वाटतं नाशिक इथं जी संस्था आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची खेळाडूंसाठी, तिथं त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तो तिकडं गेलेला आहे. आणि तेजल चव्हाण हिनंही
त्या धनुर्विद्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे. ती विभागामध्ये पहिली आली आणि नॅशनल खेळाडू आहे. अशा पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आणि शाळेचा नावलौकिक वाढवला. त्याच पद्धतीनं अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले, अनेक विद्यार्थी डॉक्टर्स झालेले आहेत. हे विद्यार्थी हे आमच्या शाळेचा मान आहे. मग दुःखद घटना अशी कुठली आहे का की ज्यामुळं मला मनाला यातना झाल्या? शाळेच्या बाबतीत एखादा विद्यार्थी असेल किंवा शिक्षकाच्या बाबतीत असेल, असं काय आहे का? दुःखद घटना एक आमच्या कालखंडामध्ये घडली की सुस्त्याला मी कार्यरत होतो. इयत्ता 7वीच्या वर्गातला एक विद्यार्थी, त्याला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं होतं. गावडे नावाचा विद्यार्थी होता आणि त्याच्या आईवडिलांनी प्रयत्न केले, पण ते पिसाळलेलं कुत्रं चावल्यामुळं त्यांनी पैसे घालवले, सगळं केलं, पण तो मुलगा दगावला. ही माझ्या कालखंडात म्हणजे दुःखद घटना, मनाला दुःख देणारी, यातना देणारी अशी घडली. पारदे सर, तुमचं शैक्षणिक कार्य चालू असतानाच सामाजिक काम सुरू होतं. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील किंवा सामाजिक क्षेत्रामधील कोणकोणते पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले, त्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना सांगा. मला 2005मध्ये शिक्षक असताना वामनराव माने प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. कुठल्याही प्रकारची फाईल न देता मिळालेला पुरस्कार आहे तो. प्रस्ताव नाही, फाईल नाही. प्रस्ताव नाही, फाईल नाही. मी कुठंही मला पुरस्कार द्यावा म्हणून कुठंही अर्ज विनंती केलेली नव्हती. माने सरांनी माझं काम पाहिलेलं होतं, कारण ते माझ्याबरोबर कार्यरत होते. ते माझे प्राचार्य होते आणि त्याच्या अगोदर ते सभापती होते. त्यांनी स्मार्ट सिटीमध्ये मी केलेल्या कामाची त्यांनी जवळून पाहणी केली होती. 2000 पासून 2008पर्यंत मी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं. ते माने सरांनी पाहिलेलं होतं आणि त्यांना ते भावलं, आवडलं आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या नावानं असणारा पुरस्कार म्हणजे वामनराव माने प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. आणि नंतर 2023मध्ये मला बोधले संत आपले बोधले महाराज यांच्या हस्ते आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मला एक पुरस्कार मिळाला की ते मला डी.रा. सर्वगोड यांनी तो पुरस्कार दिलेला आहे आणि तोही पुरस्कार. अशा पद्धतीनं पुरस्कार मला मिळालेले आहेत. त्या पुरस्कारामध्ये मी कुठेही अर्ज विनंती किंवा कुठलेही पत्र दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं माझी निवड केली आणि मला पुरस्कार दिले. त्यामुळं मी त्यांच्या ऋणातच मी राहीन, कारण कुठल्याही प्रकारची चिठ्ठी किंवा मला तो पुरस्कार द्या अशा प्रकारचा अर्ज विनंती केलेली नाही. त्यांनी अशा पद्धतीनं जो पुरस्कार दिलेला आहे तो मला अभिमानास्पद वाटतो. म्हणजे कोणताही प्रस्ताव नाही किंवा फाईल नाही तरीही आपल्याला आपल्या कामाची दखल घेऊन जो पुरस्कार मिळतो त्याचा आनंद खरंच अलौकिक आणि अवर्णनीय असाच असतो. पारदे सर, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. आता येणारे जे नवीन शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, या सर्वांना तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवातून सल्ला कोणता द्याल, काय मार्गदर्शन कराल? हल्लीची जी पिढी आहे विद्यार्थी, त्यांना महत्त्वाची सूचना अशी आहे की ते ॲक्च्युअली हुशार आहे. ज्ञानरचनावादाशी मी सहमत आहे. ज्ञानरचनावादामध्ये काय सांगितलंय की विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान असतं, त्या पूर्वज्ञानावरती आधारितच त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायचं असतं. म्हणजे त्यांच्याकडं ज्ञान असतं. प्रिव्हियस नॉलेज इज देअर विथ देम. विथ द हेल्प ऑफ प्रिव्हियस नॉलेज दे हॅव टू लर्न. म्हणजे त्यांच्याकडं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. हल्लीच्या पिढीला काय वाटतं की आपण काय करायला पाहिजे, विदाउट एनी एफर्ट्स, प्रयत्नाशिवाय, म्हणजे काही न करता ग्रेट अचिव्हमेंट मिळाली.
त्यांच्याकडं ही जी भावना आहे ती त्यांनी विसरायला पाहिजे. कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे. दोज हू वर्क सिन्सिअरली कॅन अटेंड सच टाईप ऑफ ग्रेट अचिव्हमेंट. जे प्रयत्नवादी असतात तेच यशस्वी होतात. मला वाटतंय एका 10वीच्या पुस्तकामध्ये मी अभ्यासलेलं होतं. 1983ला जेव्हा आपल्याला वर्ल्ड कप मिळाला त्यावेळेचे कप्तान होते कपिल देव. त्या कपिल देवना प्रश्न विचारला मुलाखत घेतल्यानंतर आणि त्यांना सांगितलं हू कॅन बी अ हिरो. तेव्हा त्यांनी सांगितलं एनीवन कॅन बी अ हिरो. अ मॅन इन द स्ट्रीट कॅन बी अ हिरो इन हिज लाईफ. हिरो कोण बनू शकतो तर सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा हिरो बनू शकतो. बट सिन्सिअरिटी शुड बी देअर विथ देम. त्यांच्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि काम करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे. हल्लीच्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. दे हॅव टू वर्क सिन्सिअरली. इफ यू वॉन्ट टू अटेंड अँड इफ यू वॉन्ट टू सॅटिस्फाय युअर पॅरेंट्स, तुमच्या आईवडिलांना जर समाधानी ठेवायचं असेल तर सातत्याचे प्रयत्न अभ्यास सातत्यानं केला पाहिजे. जर हे केलं तरच हे अशा पद्धतीनं यशस्वी होऊ शकतात. बिभीषण रणदिवे सारखा पोतराज हा पोतराज होता. 10वी पर्यंत पोतराज म्हणजे केस वगैरे वाढवलेली होती. हलगी वाजवायचा तो, अजूनही हलगी वाजवतो. म्हणजे अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला म्हणून तो डॉक्टर झाला. आता डॉक्टरेट त्यांना पदवी मिळालेली आहे. MA PhD आहे तो. म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय आहे की असे विद्यार्थी घडतात आणि घडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा महत्वाची आहे. APJ अब्दुल कलामांनी सांगितलंय, काय सांगितलंय, म्हणजे APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणतात लो एम इज क्राय, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राय. म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. जरी आपल्याला फेल्युअर आलं, अपयश आलं, तरी त्यानं कुठल्याही प्रकारे मागं न बघता पुढं जायचंय आणि ग्रेट अचिव्हमेंट प्राप्त करायची. म्हणजे अशा पद्धतीनं जर केलं तर आपले विद्यार्थी आदर्श होतील, गुणवत्ता वाढेल, शाळेची गुणवत्ता वाढेल आणि समाज व्यवस्था सुजलाम सुफलाम होईल. आणि ते महत्वाचं आहे. आणि शिक्षकांच्या दृष्टीनं मला जर सांगायचं झालं, हल्लीचे शिक्षकांना आता नवीन शैक्षणिक धोरण 2023 आलेलं आहे. NCF म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा जो नवीन आलेला आहे त्याची अंमलबजावणी आता चालू झाली आहे. त्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी स्किल बेस्ड एज्युकेशनवरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे. 6वी पासून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या कौशल्य आत्मसात करून त्या मुलांना काय करणार आहेत ते शिक्षण देणार आहेत. त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण देणार आहेत. मग आपणही काय केलं पाहिजे, बदललं पाहिजे. बदल काळाची गरज आहे. शिक्षण जे प्रक्रिया आहे ती आता बदलत चाललेली आहे. आता मी मगा सांगितल्या पद्धतीनं ज्ञानरचनावादाशी सुसंगत असं आपलं टीचिंग असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना पहिला आम्ही कसं छडी लागे छम छम विद्याई घम घम, म्हणजे आम्हाला छड्या मारायचे. आम्हाला वाटायचं की अभ्यास नाही केला की मग आता छड्या मिळतात म्हणून काही मुलं शाळा सोडून गेली. त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. परंतु आताची जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये 2009चा शालेय शिक्षण कायदा आला. कॉर्पोरल पनिशमेंट शुड नॉट बी गिवन. शारीरिक शिक्षा द्यायची नाही, इजा पोचवायची नाही, मानसिक दृष्ट्या सुद्धा त्याला बोलायचं नाही, म्हणजे नालायका सुद्धा असा शब्द प्रयोग वर्गात करायचा नाही. अशा पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि त्यामध्ये आपण बदललं पाहिजे. आपणही आता न मारता, न शिक्षा देता, गोडीनं, त्याच्या कलेनं त्यांना काय करायचं, ज्ञानदान द्यायचं. जर आपण असं केलं म्हणजे विद्यार्थी प्रिय तुम्ही म्हटल्याशिवाय राहत नाही. कारण काय माहिती आहे का, विद्यार्थ्यांना त्याच्या कलेनं जर शिकवलं, ज्ञानरचनावादाशी सुसंगत असं जर शिकवलं तर विद्यार्थी शिक्षण प्रिय होतात आणि चांगल्या पद्धतीची गुणवत्ता ते हासिल करू शकतात. शिक्षकाची भूमिका हीच आहे. बदललेला रोल जो आहे तो आता बदलला पाहिजे. पहिलं कसं होतं की शिक्षक सांगेल ती पूर्व दिशा, असं नाही राहिलेलं आता. आता विद्यार्थ्यांना फक्त आपण काय करायचंय, फॅसिलिटेटर, म्हणजे वी हॅव टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज. त्यांना फॅसिलिटीज द्यायचं आहे. ते कुठं अडतंय नडतंय तिथं तुम्ही काय करायचंय, गाईडलाईन द्यायचंय आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे
पहिलं जे होतं मी सांगेल तीच पूर्व दिशा, असं नाही. विद्यार्थी सुद्धा आपल्यापेक्षा पुढचे आहेत, त्यांना आपल्यापेक्षा ज्ञान जास्त आहे. आता उदाहरण सांगायचं, मोबाईलच्या संदर्भात असेल, कम्प्युटरच्या संदर्भात असेल, मुलं आपल्यापेक्षा, लहान मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते हँडल करू शकतात आणि त्याचा परिणाम आपल्यापेक्षा त्यांना ते ज्ञान जास्त आहे. मग आपण त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. कारण का माहिती आहे का, विद्यार्थी आता मुळातच हुशार आहेत. त्यांचे आई वडीलही त्यांची तयारी करून घेत असतात. ज्यांचे आई वडील सक्षम आहेत, म्हणजे साक्षर आहेत, ते त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि आपणही मग कमी पडता कामा नये. कारण शिक्षकाचा जो बदललेला रोल आहे तो त्यांनी स्वीकारणं आणि आपले विद्यार्थी आदर्श निर्माण झाले पाहिजे. म्हणजे mere possession of gold cannot build our nation great and strong, but the people from that country can build our nation great and strong. म्हणजे केवळ संपत्तीनं देश महान बनत नाही, तर देश, त्या देशातील लोक काय लायकीचे आहेत त्याच्यावरून आपला देश कुठं आहे हे आपल्या लक्षात येतं. मग आपला विद्यार्थी कसा असावा, आदर्श असावा, त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. पारदे सर, तुम्ही आत्ताच विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर नवीन शिक्षक यांना अतिशय छान आणि सुंदर असं मार्गदर्शन केलं. पारदे सर, यापुढील जीवनामध्ये तुमचं संकल्प असा काय आहे? सामाजिक कार्याचा असेल, शैक्षणिक कार्याचा असेल किंवा साहित्य लेखन तुमचं करण्याच्या डोक्यात काय आहे का? तर तो संकल्प आमच्या दर्शकांना सांगा. माझा संकल्प एकच आहे की आता फुले शाहू आंबेडकर विचार मंच जो आहे त्यामध्ये मला आमचे अध्यक्ष माननीय वाघमारे साहेब यांनी मला त्यांनी घेतलेलं आहे. बाणा धांडोरे असतील, नंतर ढवळे सर आहेत, या लोकांनी आपल्याला त्यात घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी जेवढं समाज कार्य करता येईल तेवढं करायचं आहे. आणि जे आपलं राहिलेलं काम आहे, म्हणजे विद्यादानाचं जे काम आहे, मला कुठंही व्याख्यानाला बोलवलं तर मी जातो. मी कुठल्याही प्रकारची अभिलाषा किंवा मला कुठल्याही प्रकारचं लेक्चरची फी मला नाही दिली तर चालते. मला बोलवलं, मी प्रामाणिकपणे तिथं जातो आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी प्रत्येक शाळेत जाण्याचा प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच देऊन, त्यांना उद्दीपित करून, त्यांना चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपण काय शिकलं पाहिजे, अगेन्स्ट ऑल ऑड्स, कितीही अडचणी असू द्या, अडचणीवर मात करता आली पाहिजे, हे मी त्यांना सांगून जीवनामध्ये हेच काम करणार. कारण विद्यार्थी महत्त्वाचे आहेत आणि विद्यार्थी जेव्हा चांगल्या पद्धतीनं घडतील तेव्हा आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय बरोबर. रसिक दर्शक हो, मार्मिक कट्ट्यावर हे होते मान्य श्री राजेंद्र धर्मा पारदे सर. ते सेवानिवृत्त आहेत, त्यांच्याकडे आता अधिकचा वेळ आहे, परंतु आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केल्यामुळं इथून पुढच्या काळातही ते विद्यार्थ्यांना सल्ला देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांना मोटिवेट करणार आहेत असं त्यांनी आता आपल्याला सांगितलं. त्यांचं हे कार्य असंच पुढे चालू राहावं, त्याचबरोबर त्यांचं आरोग्यही चांगलं राहावं आणि त्यांचं आयुमान 100 वर्षापर्यंत राहावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करूयात आणि थांबूयात. धन्यवाद सर, धन्यवाद.